मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉबिबिलिटी या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणतात, त्याचे सॅम्पल स्पेस, सॅम्पल पॉईंट्स याबद्दल माहिती दिली होती. एक दोन एक्झाम्पल्स घेऊन तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता. आता मी इव्हेंट्सकडे येतो. काय असतं, रँडम एक्सपेरिमेंटचे जे पॉसिबल आउटकम्स असतात त्याला सेट फॉर्ममध्ये जर लिहिलं तर आपण त्याला सॅम्पल स्पेस म्हणतो. तर सॅम्पल स्पेस हा सेटच्या फॉर्ममध्ये असतो रँडम एक्सपेरिमेंटचा. आता आपण मागच्या वर्षी सेट्स चॅप्टर शिकलो होतो. सेट चॅप्टरमध्ये सबसेट असतात. तसे प्रॉबॅबिलिटीमध्ये सॅम्पल स्पेस हा जो सेट असतो त्याला सबसेट्स असतात, आणि प्रॉबॅबिलिटीमध्ये सबसेट्स जे असतात सॅम्पल स्पेसचे त्यांना इव्हेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे इव्हेंट जे असतात ते सबसेट असतात सॅम्पल स्पेसचे. ते इव्हेंटचे प्रकार आहेत, ते आता मी तुम्हाला इव्हेंट्स कशाला म्हणतात ते समजावून सांगतो पहिले. तर इव्हेंटची डेफिनेशन अशी आहे, अ सबसेट ऑफ sample space is called an event in probability. हे पाठ करायचं नाही आहे, ही सिम्पल बट बेसिक अँड इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे, जे तुम्हाला कळली पाहिजे प्रॉबॅबिलिटी शिकताना. तर जसे सेट्समध्ये एखाद्या सेटचे सबसेट्स असतात, तसे प्रॉबॅबिलिटीमध्ये सॅम्पल स्पेसचे सबसेट्स असतात ज्यांना इव्हेंट्स म्हटलं जातं. आता मी जेव्हा पुढे उदाहरणं घेईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आता टाईप्स ऑफ इव्हेंट्स. इव्हेंट्सचे टाईप्स असतात की एक एलिमेंटरी इव्हेंट, और सिंपल इव्हेंट. दूसरा प्रकार आहे की सर्टन इव्हेंट और शुअर इव्हेंट. आणि तिसरा प्रकार आहे इव्हेंटचा. आणखी प्रकार आहेत, आणि हे तीन मेन तुम्हाला जे माहीत पाहिजेत. आणि एक प्रकार आहे इम्पॉसिबल इव्हेंट. और नल इव्हेंट. लक्षात आलं असेल तुमच्या. एलिमेंटरी सेट कोणाला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये एकच एलिमेंट असतो त्याला एलिमेंटरी इव्हेंट म्हणतो. तसा ज्या इव्हेंटमध्ये एकच सॅम्पल पॉईंट असेल, इव्हेंट म्हणजे सबसेट सॅम्पल स्पेसचा. आणि तुम्हाला माहिती आहे सॅम्पल स्पेसमध्ये जे एलिमेंट्स असतात, मेंबर असतात, त्यांना आपण सॅम्पल पॉईंट म्हणतो. तर ज्या इव्हेंटमध्ये एकच सॅम्पल पॉईंट असेल तो एलिमेंटरी इव्हेंट असेल. नंतर सर्टन इव्हेंट म्हणजे असा इव्हेंट असतो की ज्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये सगळे इव्हेंट्स असतात, सगळे सॅम्पल पॉईंट असतात. म्हणजे एखादा असा इव्हेंट असतो ज्या इव्हेंटमध्ये सॅम्पल स्पेसमधले सगळेचे सगळे एलिमेंट्स म्हणजे सॅम्पल पॉईंट्स येतात. म्हणजे हा इव्हेंट जो आहे हा सेम असतो, जसा सॅम्पल स्पेस आहे तसाच हा इव्हेंट असतो. म्हणजे असा सबसेट की ज्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमध्ये सगळेचे सगळे सॅम्पल पॉईंट येतील. म्हणजे असा सबसेट जो सॅम्पल स्पेस सारखाच असेल त्याला सर्टन इव्हेंट म्हटलं जातं. आणि कधीकधी असा एखादा इव्हेंट असतो की ज्याच्यामध्ये एकही एलिमेंट असत नाही, म्हणजे एकही सॅम्पल पॉईंट असत नाही. असा जो इव्हेंट आहे याला म्हणतो आपण इम्पॉसिबल इव्हेंट और नल इव्हेंट. आता एलिमेंटरी इव्हेंट. an event containing only one sample point is called elementary event, elementary or simple event. फॉर एक्झाम्पल देतो मी इथे. एक्झाम्पल घेऊ आपण. रँडम एक्सपेरिमेंट आहे तुमचा RE म्हणतो मी. अ डाय इज थ्रोन हा तुमचा रँडम एक्सपेरिमेंट आहे. देअरफॉर सॅम्पल स्पेस विल्याचा डाय जर फेकली तुम्ही, डाय म्हणजे ती गोटी असते ना सापशिडी खेळतानाची, तर डाय फेकल्यावर तुम्हाला हे पॉसिबल आउटकम्सचा जो सेट असतो, एक तर एक भेटेल किंवा दोन
अप्पर फेसवर जो नंबर असतो, अप्पर फेसवर डाय फेकल्यावर अप्पर फेस जो असतो, अप्पर सरफेस, त्याच्यावर जो नंबर असतो तो आपला रिझल्ट असतो. तर डाय फेकल्यावर एक तर 1 भेटू शकतो, किंवा 2 किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. हा झाला सॅम्पल स्पेस तुमचा. मग आता इव्हेंट डिपेंड. लेट बी किंवा ए घेऊ आपण. इथे हे अ डाय आहे. अ म्हणजे हे अ आहे बरं, आर्टिकलमधलं ए एन डी मधलं. लेट ए बी द इव्हेंट that the number on upper face is neither prime nor composite. आता समजा हा आपला सॅम्पल स्पेस रँडम एक्सपेरिमेंट होता, त्याचा सॅम्पल स्पेस आहे, आणि ए नावाचा इव्हेंट आपण, म्हणजे ए नावाचा सबसेट आपण सॅम्पल स्पेसवर डिफाईन केला. लेट ए बी द इव्हेंट दॅट द नंबर ऑन अप्पर फेस इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. म्हणजे ए असा इव्हेंट आहे की जो अप्पर फेस असतो तुमचा त्या डायचा, त्याच्यावरचा जो नंबर असतो तो आपला रिझल्ट असतो. तर ए असा इव्हेंट आहे की अप्पर फेसवर जो नंबर आहे तो प्राईम आहे नाही, कंपोजिट आहे नाही. मग देअरफॉर ए कंटेन्स, हा इव्हेंटसुद्धा सबसेट असतात, हे सेट फॉर्ममध्येच असतात. आता याच्यामध्ये कोण असं आहे, काय येऊ शकतं आपल्याला, डाय फेकल्यावर 1 पासून 6 पर्यंतचे नंबर भेटतात. याच्यात असा कोणता नंबर आहे अप्पर फेसवर आल्यावर की जो प्रायमरी असणार नाही, कंपोजिट असणार नाही? असा एकच नंबर आहे आपल्याजवळ, 1. हा प्रायमरी नाही, कंपोजिट नाही. म्हणजे हा जो इव्हेंट आहे याची पॉसिबिलिटी, याची रिझल्टची पॉसिबिलिटी एकच आहे. अप्पर फेसवर जर समजा 1 आला तरच तो प्रायमरी नसेल आणि कंपोजिटही नसेल, म्हणजे ए कंटेन्स 1. इथे हिअर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन इव्हेंट ए, इव्हेंट एमध्ये एकच सॅम्पल पॉईंट आहे. देअरफॉर ए इज ॲन एलिमेंटरी इव्हेंट. हे जो इव्हेंट झाला हा झाला एलिमेंटरी इव्हेंट. असंच आता दुसरा घेऊ आपण, सर्टन इव्हेंट. याची डेफिनेशन, व्हेन इव्हेंट contains all sample points from sample space S, then that event is called सर्टन इव्हेंट. एखादा असा इव्हेंट म्हणजे असा सबसेट की ज्याच्यामध्ये सॅम्पल स्पेसमधले सगळे सॅम्पल पॉईंट येतील, असा इव्हेंटला म्हणतो आपण सर्टन इव्हेंट. तर याचं एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल रँडम एक्सपेरिमेंट हाच घेऊ आपण. अ डाय इज थ्रोन. देअरफॉर सॅम्पल स्पेस विल 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग आता लेट बी नावाचा इव्हेंट घेऊ आपण. इव्हेंटला नाव देऊ, म्हणजे या सबसेटला नाव देऊ आपण बी. लेट बी बी द इव्हेंट दॅट द number on upper face is less than 7. म्हणजे हा असा इव्हेंट आहे की अप्पर फेसवरचा नंबर हा 7पेक्षा लेस असेल. मग देअरफॉर
मग तुम्ही डायफिकली 1 आला तर तो लेस दॅन 7 आहे म्हणजे याच्यात बीमध्ये येईल. डायफिकली 2 आला लेस दॅन 7 आहे म्हणजे याच्यात बी इव्हेंटमध्ये येईल. डायफिकली 3 आला लेस दॅन 7 आहे. 4 आला लेस दॅन 7 आहे. 5 आला लेस दॅन 7 आहे. 6 आला लेस दॅन 7 आहे. हे 6च पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे बीमध्ये हे सगळेच्या सगळे सॅम्पल पॉईंट्स आले जे एसमध्ये आहे. तर हिअर आता पहा इथे हा बी जो इव्हेंट आहे तुमचा म्हणजे सबसेट आहे हा एस सारखाच आहे. बी आणि एस सारखे आहेत म्हणजे इव्हेंट हा सॅम्पल स्पेस सारखाच आहे. देअरफोर जेव्हा इव्हेंट सॅम्पल स्पेस असतो म्हणजे सॅम्पल स्पेस आणि इव्हेंटमधले एलिमेंट्स सेम असतात तेव्हा त्या इव्हेंटला सर्टन इव्हेंट म्हटलं जातं. देअरफोर बी इज अ सर्टन इव्हेंट. आता कधी कधी असं होतं आहे की आपण जो इव्हेंट घेतो त्या इव्हेंटमध्ये एकही एलिमेंट नसतो. त्याला इम्पॉसिबल इव्हेंट किंवा नल इव्हेंट म्हटलं जातं. लेट समजा आता हाच पहिल्यांदा डेफिनेशन घेऊ आपण इम्पॉसिबल इव्हेंट. व्हेन इव्हेंट कंटेन्स नो एनी सॅम्पल पॉईंट एम्प्टी इव्हेंटला आपण म्हणतो इम्पॉसिबल इव्हेंट. सॅम्पल पॉईंट इट इज कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट. एक्झाम्पल घेऊ. रँडम एक्सपेरिमेंट घेऊ आपण. अ डाईज थ्रोन. पुन्हा सॅम्पल स्पेस आहे 1 2 3 4 5 आणि 6. हे मी इव्हेंट्स समजावून सांगण्यासाठी उदाहरण तुमचं समजा सेम घेतलं. व्हेन इव्हेंट कंटेन्स नो एनी सॅम्पल पॉईंट इट इज कॉल्ड इम्पॉसिबल इव्हेंट. जेव्हा इव्हेंटमध्ये एकही सॅम्पल पॉईंट नसतो त्याला इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो. आता इथे लेट सी बी द इव्हेंट दॅट the number on upper face of die is greater than 7. तर ग्रेटर दॅन 7 म्हटलं मी म्हणजे सी असा इव्हेंट आहे की म्हणजे सी असा सबसेट आहे की डाय फेकल्यावर अप्पर फेसवरचा जो नंबर आहे तो 7पेक्षा मोठा असला पाहिजे. आता डाय फेकल्यावर काय भेटेल 1. 7पेक्षा मोठा नाही आहे तो याच्यात येणार नाही. 2 भेटेल किंवा 3 किंवा 4 किंवा 5 किंवा 6. म्हणजे डाय फेकल्यावर हे 6 नंबर आपल्याला भेटू शकतात आणि याच्यापैकी एकही नंबर हा 7पेक्षा मोठा नाही. म्हणजे डाय तुम्ही किती वेळा फेकली तरी त्याच्या सरफेस अप्पर सरफेसवरचा नंबर हा 7पेक्षा मोठा असणार नाही. म्हणजे हा जो सबसेट आहे सी हा जो इव्हेंट आहे सी हा एम्प्टी इव्हेंट असेल और सी हा हाय असेल. हाय म्हणजे एम्प्टी इव्हेंट. दॅट इज याचा अर्थ झाला नंबर ऑफ एलिमेंट्स इन सी इक्वल टू 0. म्हणजे सीमध्ये 0 एलिमेंट आहेत म्हणजे एकही एलिमेंट नाही आहे. म्हणजेच दॅट इज सी कंटेन्स नो एनी सॅम्पल पॉईंट. Therefore C is called an impossible event. हे इव्हेंट्स समजावून सांगितले मी तुम्हाला आणि मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झरसाईजकडे वळेल. त्याच्या आधी एक 3.4 आपला जो एक्झरसाईज होता लास्ट चॅप्टरमधला त्याच्यामधलं एक कारगिलच्या टेम्परेचरचं गणित मी समजून सांगितलं होतं तुम्हाला. तर त्या कारगिलच्या टेम्परेचरच्या गणितामध्ये मंडेपासून सॅटर्डेपर्यंत जे टेम्परेचर्स आहेत ते ए पीमध्ये आहेत आणि काही कंडिशन्स दिल्या होत्या. 2 बुधवारचं टेम्परेचर दिलं होतं -30 डिग्री
दुसरी कंडिशन होती सोमवार आणि शनिवार यांच्या टेम्परेचर्सची सम ही मंगळवार आणि शनिवारच्या टेम्परेचर्सच्या समपेक्षा 5ने जास्त आहे. तर हे जे सोमवारपासून शनिवारपर्यंत जे 6 टेम्परेचर्स आहेत जे पीमध्ये ते तुम्हाला काढायचे होते. याच्यामध्ये मी बुधवारचं टेम्परेचर ए घेतलेलं होतं, तर तसं घेता येते. पण नंदिनी गायकवाड नावाची आपली जी स्टुडंट आहे तिला जर कन्फ्युजन होतं. तिचं म्हणणं होतं की व ए ही फर्स्ट टर्म असते, ते आपण ही फर्स्ट टर्म ए का नाही घेतली, तीसुद्धा आपण घेऊ शकतो. तसंसुद्धा आपण त्या गणिताला करू शकतो. त्याचं सोल्युशन मी आता पुन्हा एकदा नव्याने ते ए सोमवारचं टेम्परेचर घेऊन तुम्हाला करून दाखवतो. तर सोल्युशन असं आहे, द टेम्परेचर्स ऑफ कारगिल, जे हे दुसरी मेथड समजा, फ्रॉम मंडे टू सॅटर्डे आर इन ए पी, और लेट दे आर आपण लिहिलं की मंडेपासून सॅटर्डेपर्यंतचे जे कारगिलचे टेम्परेचर्स आहेत ते ए पीमध्ये आहेत. मग लेट दे आर म्हणजे समजा ते आहेत, आता हे घ्यावं लागतील आपल्याला. तर सोमवारचं टेम्परेचर ए घेऊ आपण, मग मंगळवारचं होईल ए प्लस डी. कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत हे ए पीच्या. मग पहिली टर्म ए घेतली तुम्ही सोमवारचं टेम्परेचर, तर मंगळवारचं ए प्लस डी घ्यावं लागेल. बुधवारचं ए प्लस 2D, गुरुवारचं ए प्लस 3D, शुक्रवारचं ए प्लस 4D आणि शनिवारचं ए प्लस आणि ॲडने लिहित कॉमा देतो ए प्लस 5D. आता टेम्परेचर ऑफ वेनेसडे इज -30 डिग्री, हे गिवन आहे. मग देअरफॉर बुधवारचं टेम्परेचर हे आहे आपलं, सोमवारचं, मंगळवारचं, बुधवारचं, गुरुवार, शुक्रवार, शनिवारचं. हे टेम्परेचर जे आहे हे आहे -30 डिग्री. आता इथे मी 2Dला इकडे घेतो, म्हणजे ए इक्वल टू -30 डिग्री -2D. असं मी प्लस 2Dला इकडे केलं, याला टाकतो मी 1 नंबर. आता फ्रॉम सेकंड कंडिशन आहे टेम्परेचर ऑफ मंडे प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे इक्वल टू टेम्परेचर ऑफ ट्यूसडे प्लस टेम्परेचर ऑफ सॅटरडे प्लस 5 डिग्री. त्या मंडेचं टेम्परेचर तुमचं किती आहे ए, प्लस सॅटर्डेचं टेम्परेचर आहे तुमचं ए प्लस 5D इक्वल टू ट्यूसडेचं टेम्परेचर आहे तुमचं ए प्लस डी आणि प्लस सॅटर्डेचं टेम्परेचर आहे ए प्लस 5D आणि प्लस 5 डिग्री. आता हे पहा, प्लस ए कॅन्सल. आता हे झाले 5D आणि इकडे झाले 6D. इक्वल टू साईनच्या आजूबाजूला सेम नंबर सेम ऑपरेशनमध्ये असेल तर कॅन्सल होत असतं. 5D इक्वल टू D प्लस 5D म्हणजे 6D प्लस 5 डिग्री. आता ह्या 6Dला मी इकडे घेतो किंवा 5Dला इकडे घेऊ, काही केलंच चालतं. तर 5D मायनस 6D हे प्लस इकडे मायनस होतील इक्वल टू 5 डिग्री. म्हणजे 5D मायनस 6D म्हणजे -D इक्वल टू 5 डिग्री. देअरफॉर D इक्वल टू -5 डिग्री. आता हा D मिळाला मला. आता हा Dची किंमत मी याच्यात 1 मध्ये टाकली समजा, तुम्हाला ए भेटेल. मग ए इक्वल टू -30 डिग्री मायनस काय होतं -2D फ्रॉम 1. मग हे होईल -30 डिग्री -2 इंटू -5. -30 डिग्री मायनस प्लस झाला 10, हे डिग्री असतं 5 डिग्री.
10 डिग्री, -30 + 10 डिग्री म्हणजे -20 डिग्री. आता ए मिळाला, डी मिळाला. आता टेम्परेचर ऑफ मंडे हे आहे ए म्हणजे -20 डिग्री. टेम्परेचर ऑफ ट्यूजडे हे आहे ए + डी म्हणजे -20 डिग्री प्लस ऑफ डी आहे तुमचं 5 डिग्री. त्याला सोडवू आपण आता. -20 डिग्री प्लस इंटू -5 डिग्री म्हणजे -25 डिग्री. नंतर टेम्परेचर ऑफ वेनसडे हे आहे ए + 2D म्हणजे -20 ए प्लस 2 इंटू -5 डिग्री म्हणजे -20 प्लस इंटू मायनस 2 इंटू 5 10 म्हणजे झाला -20 - 10 म्हणजे -30 डिग्री. नंतर टेम्परेचर ऑफ थर्सडे हे आहे ए + 3D इक्वल टू -20 ए प्लस 3 इंटू -5 डिग्री इक्वल टू -20 डिग्री प्लस इंटू मायनस आणि 3 इंटू 5 15 -35 डिग्री. आणि टेम्परेचर ऑफ फ्रायडे इक्वल टू ए + 4D इक्वल टू -20 डिग्री प्लस 4 इंटू -5 डिग्री इक्वल टू -20 डिग्री प्लस इंटू -20 डिग्री याला -40 डिग्री. आणि टेम्परेचर ऑफ सॅटर्डे लास्ट ए + 5D इक्वल टू -20 डिग्री प्लस 5 इंटू -5 डिग्री इक्वल टू -20 डिग्री प्लस इंटू मायनस 5 इंटू 5 25 झाला -45 डिग्री. तर अशा पद्धतीने म्हणजे सोमवारचं टेम्परेचर ए घेऊन सुद्धा आपण या प्रॉब्लेमला करू शकतो.